कार्यालयावर उपोषण आम्ही सर्व जिल्ह्यातील बारी समाजातील संपूर्ण बारी समाज हा नागवेल पानवेल उत्पादक शेतकरी या ठिकाणी आज साखळी उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेले आहेत। आम्ही यापूर्वी दिनांक 27/4/2016 पासून या नागवेली पानवेलीच्या संदर्भात वन औषधीमध्ये नागवेलीचा समावेश करण्यात यावा। त्याचप्रमाणे या बारी समाजाच्या हे परमपूज्य असं दैवत असलेलं नागवेल माऊली ही नागवेलीचे पानं हे औषधीसाठी उपयुक्त असतात। त्याचप्रमाणे लग्न समारंभामध्ये व आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरणासाठी हे उपयुक्त असं पानवेली आहे आणि या पानवेलीचा वन औषधीमध्ये समावेश करण्यासाठी आम्ही शासन दरबारी आमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या यासाठी या ठिकाणी बसलेले आहोत। आम्ही हा पानमळा उभा करण्याकरता आम्हाला एका वर्षाला 4 ते 5 लाख रुपये लागतात, परंतु वादळी वाऱ्यासह आलेले मोठ्या प्रमाणात नुकसान हे आमचं नुकसान भरपाई म्हणून विमा संरक्षण आम्हाला मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करीत आहे। आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे 3 मंत्री आज या ठिकाणी आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा बारी समाज भरपूर मोठ्या प्रमाणात असून सुद्धा या मंत्र्यांनी आमच्या बारी समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अशी या ठिकाणी मागणी करण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या साखळी उपोषणाचं महत्त्व समाजाचं महत्त्व कळवून देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे माननीय गुलाबभाऊ पाटील, त्याचप्रमाणे संजय भाऊ सावकारे असे 3 मातब्बर मंत्री या जिल्ह्यामध्ये असून सुद्धा आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे। तरी त्यांनी आमच्या समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या समाजातील ज्या मागण्या आहे नागवेल पानवेली संदर्भात ज्या मर रोगाचा प्रादुर्भाव या नागवेल पानमळ्याला येतो, पान संशोधन केंद्र या जिल्ह्यामध्ये शासनाने मंजूर केलेलं असून सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही आणि पान संशोधन केंद्र जर या जिल्ह्यामध्ये सुरू केलं गेलं तर आमच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय, आमच्या पानमळ्यावर जो येणारं संकट आहे ते त्या दृष्टिकोनातून कमी होईल आणि आम्हाला तो रोगराईमुळे जो आमचा मळा नष्ट होतो त्यासाठी संशोधन होऊन आम्हाला कुठेतरी काहीतरी चालना मिळेल आणि आमचा बारी समाज हा पुढील वाटचालीसाठी सुखरूप होईल अशी आम्ही शासन दरबारी मागण्या देत आहोत आणि शासनाने ह्या आमच्या मागण्या मान्य करून त्या आम्हाला सुपूर्द कराव्या ही विनंती या ठिकाणी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।